इंग्लिश थोडी शिकवली असेल, ती पण पोरग बापाकडे बघून शिकला असणार आहे का? काय संस्कार फिरतो आपण, काय पिढी घडवतोय आपण. आपण एखादा बाप असतो, वाढदिवसाला पोराला बंदूक घेऊन जातो, ते पोरग असं बापाला मारल्याचं नाटक करते, त्यातनं बाप मेल्याचं नाटक करते, त्यातनं आईला हसायला येते. इथून पुढे वाढदिवसाला आपल्या पोराला एक पुस्तक घेऊन जावा आणि आपल्या पोराला ते पुस्तक भेट म्हणून द्या. ते तुमचं पोरग एखादा तरी शिवचरित्रातलं पुस्तकातलं पान वाचेल, नक्कीच तुमच्या गावात तानाजी बाजी यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत. आपण पहिल्यांदा शिकलं पाहिजे आणि आपल्या पिढीला शिकवलं पाहिजे. जर येणारी पिढी नाही शिकली तर येणारी पिढी ही महाराष्ट्रात भीक मागायला लावेल, येणारी अर्थव्यवस्था डगमगेल. आपण आपल्या गावातल्या पोरांना उभा केलं पाहिजे. म्हणजे एखादं गावातलं पोरग असतं, आर्मीचं ट्रेनिंग करत असतं, नाही सिलेक्शन होत, काही नाही त्याचं होत, गावाकडे येतं, गावातील लोक कट्ट्यावरती बसताली म्हणतात, काय फौजदार कोणीकडे चालला, ते खातं आपल्यात मनाला. एखादं पोरग एमपीएससी युपीएससी तयार करत असतं, गावाकडे येतं, गावची लोक म्हणतात, काय PSI कुणीकडे चालला, ते खाता आतल्यात मनाला. आपल्या पोरांच्या पाठीमागं उभं राहायचा प्रयत्न करा गावकऱ्यांनो. गावकी भावकी याच्यातनं बाहेर या आणि गावातला पोरगा घडला पाहिजे. आपल्या गावातल्या पोरानं आपल्या गावाचं नाव मोठं केलं पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक गावकऱ्यानं धडपडलं पाहिजे. अरे बघा ना, गावात स्वच्छता ठेवली पाहिजे. म्हणजे बघा ना, घरातला बल्ब कधी आपण फोडतो का? नाही फोडत. ग्रामपंचायतीचा एकतर शिल्लक ठेवतो का? नाही ठेवत. दुसऱ्याची वस्तू कधी आपल्याला वाटतच नाही. का वाटत नाही बरं? कारण आपण संकोचित विचार करणार झालोय. अहो, दोन मित्र असतात, रस्त्याने चालत जात असतात, त्या मित्राची एका समोर नाही येत असते आणि तो दुसरा मित्र त्या मित्राच्या आईला बघून म्हणतोय, काय काकू कशे, तब्येत बरी आहे का? आणि घरी गेल्यावरती म्हातारं खुकलून मरते, तर तिला औषध आणून देता एवढी दलिंद्र पिढी ज्या मातीमध्ये जन्माला आली. तेच पोरग बस स्टँड वरती जातं, बस येणार असते, काय बस मधनं 4-5 मुली खाली उतरतात, ह्याला वाटतं तिच्याकडे बघून आता स्टाईल मारली पाहिजे म्हणून गाडीवरनं बस स्टँड मध्ये जातं, समोरनं गाई जात असते, हे गाडीवरनं गाईच्या पाया पडतं आणि घरात गेल्यावरती बाप सांगतो, जा जरा गोठ्यातल्या जनावराला चारा टाक. ते म्हणतो, हे आपण असली कामं करतो का? म्हणजे आपण काय करतोय, पहिल्यांदा दुसऱ्याच्या माईला इज्जत देतोय आणि रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय. ज्या दिवशी या देशातली पोरं पहिल्यांदा घरातली माय आणि गोठ्यातली गाय या दोन गोष्टींना इज्जत देतील, त्या दिवशी देश मोठा होईल, त्या दिवशी देश खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक होईल. या दोन गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. दादांनो, या जगात 2 सेवेच्या पायरी आहेत. पहिली पायरी सेवेची पायरी, पंढरपूरला गेल्यावरती आमच्या नामदेवरायांची पायरी, आणि दुसरी पायरी ती म्हणजे सेवेची पायरी, ती म्हणजे रायगडावरती गेल्यावरती आपल्याला बघायला मिळते. रायगड बांधला हिरोजी इंदलकरांनी बांधला. महाराज रायगड बांधताना उपस्थित नव्हते, दक्षिण दिग्विजयाला गेलते. तेव्हा इंदलकरांनी पैसे कमी पडले, घर विकलं, महाराजांचा रायगड बांधला. आपला इंजिनियर एखादा आहे का आपलं घर विकून दुसऱ्याचं घर बांधणारा? तो त्याचं घर बुडवणार ना आपलं घर बांधणार. पण महाराजांनी इंदलकरांनी स्वप्न पूर्ण केलं, महाराजांचं रायगड बांधला. रायगड बघायला महाराज आले आणि महाराजांनी इंदलकरांना विचारलं, इंदलकर रायगड कसा बांधलात? इंदलकर म्हणाले, महाराज वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रू वर जाऊ शकत नाही एवढा सुंदर बांधला. पण दुसऱ्या दिवशी घटना घडली. हिरकणी नावाची स्त्री आपल्या पोराला दूध पाजण्यासाठी ती किल्ला उतरून खाली आली. खबर महाराजांना कळाली. जगात राजांसारखं राजकारण कोणी केलं नाही. जगात सगळ्यात मोठा राजकारणी छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी काय केलं, या हिरकणीचा सत्कार हिरोजी इंदलकरांच्या हस्ते केला. आणि महाराज म्हणतात, इंदलकर तुम्ही म्हणाला होतात वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रू वर जाऊ शकत नाही, मग हिरकणी खाली गेली कशी? तर इंदलकरांनी दिलेलं उत्तर आहे, महाराज ती महाराष्ट्रातली आई आहे आणि या महाराष्ट्रातली आई आपल्या लेकरासाठी काही करू शकते. हे हिरोजी इंदलकरांचं वाक्य आहे. मग राज्याभिषेकाचा समयी आपल्या घरात एक पोस्टर असतं. मध्यंतरी एक मंत्री म्हणाला की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती. नाही रे, महाराजांनी आपल्या जीवावरती सुरत 2दा लुटली होती. आपल्या घरात पोस्टर असतं राज्याभिषेक सोहळ्याचं. तेव्हा एक इंग्रज अधिकारी महाराजांना राज्याभिषेक सोहळ्याची मुजरा करतोय. तो इंग्रज अधिकारी लिहून ठेवतोय, राज्याभिषेक व्हायच्या अगोदर 2 महिने त्या शिवाजी राजाच्या शेजारी जो राज्याभिषेकावेळी माणूस उभारला होता ना, हा माणूस 2 महिने राज्याभिषेकाच्या अगोदर आमच्या सुरतमध्ये इंग्रजांच्या वखरीच्या शेजारी भीक मागत होता. मी माझ्या खिशातला पैसा काढला आणि याला भीक म्हणून टाकली आणि या बेण्यानं 2 महिन्यात अख्खी सुरत भिकारी करून टाकली. त्या माणसाचं नाव भरजी नाईक.
या इथं किल्ला आहे त्यांचा, इथं समाधी आहे त्यांची बानूरगडला. किती लोकांनी बघितले? भरज नाईक म्हणजे काय किती लोकांना माहिती आहे? किती लोकांनी बानूरगड आपल्या पोरांना दाखवलाय? किती किलोमीटर वरती हो आपल्यापासनं? फक्त 40 किलोमीटर वरती. 40 किलोमीटरचा जवळचा असणारा बानूरगड आपल्या पोरांना दाखवायला होत नाही. आपण आपल्या पोरांना उभ्या आयुष्यात महाराजांचे गड किल्ले काय दाखवणार आहे? कसले फिरवून दाखवणार आहे? अरे मर्द म्हणता ना, तर मर्दासारखे महाराजांचे किल्ले आपल्या पोरांना दाखवायला शिकवा. राज्याभिषेका समय महाराजांनी विचारलं काय पाहिजे? सोनं नाणं. इंदरकर म्हणले नाहीच. आम्ही काय पाहिजे? नकोच. महाराज एक मागणार आहे. काय? जाताना मागणार आहे. महाराज जगदीश्वराच्या मंदिराच्या जवळ गेले, जगदीश्वराच्या मंदिराचं दर्शन घेतलं. तर इंदलकर महाराजांच्या पाशी गेले आणि महाराजांना म्हणतात महाराज एक इच्छा आहे. हा बोला ना इंदलकर, काय पाहिजे? 4था आयोग 7वा आयोग काय पाहिजे? 2 एकर काय नावावर करू? बोला. नाही महाराज. का कुठं सोसायटी तुमची मंजूर करू? काय पाहिजे? नाही महाराज एक मागणार आहे. काय? महाराज एक इच्छा आहे. महाराज रायगड बांधला. महाराज एक इच्छा आहे, त्या मंदिराच्या पायरीला फक्त माझं नाव कोरायची अनुमती द्या महाराज. महाराज म्हणाले काय मागितलास? सोन्याचं घोडं सोन्याचं नाणं नाही. मागून मागून काय? फक्त मंदिराच्या एका पायरीला फक्त स्वतःचं नाव द्यायची अनुमती. अरे दिली जा. इंदलकर पळत गेले. अरे राजाने सांगितलंय नाव देणार आहे माझं त्या पायरीला. इंदलकरांनी दगड आणला, पायरीला दगड लावला आणि जगातल्या सर्वात मोठ्या इंजिनियरनं त्या पायरीवरती वाक केलेलं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. 392 वर्ष झाली, आजही नाव दिमाखात उभा आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. आत्ताच दुर्दैव वाटतं, रस्ता व्हायच्या अगोदर आमचे बॅनर लावून तयार असतात. पण महाराजांनी तसं नाही केलं. महाराजांच्या मावळ्यांनी घरं विकली आणि महाराजांचे गडकिल्ले बांधून काढले. आता या सरकारनं मगाशी सांगितलं लाडकी बहीण योजना आणली. आमच्या बहिणींना सगळ्या 1500 रुपये मिळायला लागले. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती बरं का. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिन्याला 1500 रुपये येत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण मात्र योजना नक्कीच होती, जी महाराजांनी चालू केली होती. मध्यंतरी मालवणचा पुतळा पडला. छत्रपती शिवाजी महाराज की. त्या जय म्हणणाऱ्यातल्या किती लोकांनी प्रश्न विचारला हो? नाही वाटत महाराजांची समाधी म्हणजे आपली समाधी आहे. महाराजांचं स्मारक आपलं स्मारक आहे नाही वाटत आपल्याला. फक्त रक्त तापतं जयंतीला. जयंती झाले उद्या परत तसंच नाही हो. या मातीतल्या या वारकऱ्यांच्या डोक्यावरची वारकरी टोपी आणि माय माऊलींच्या कपाळावरचं लाल कुंकू जर कुठल्या राजामुळं वाचलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. या माणसाला आपण विसरलं पाहिजे. माझं कायम सांगणं असतं, ते पुतळा बांधणाऱ्या शिल्पकाराला एकदा हिरोजी इंदलकरांची पायरी जरी दाखवली असती तर त्याला कळालं असतं सगळ्याच गोष्टी टक्केवारीत नाहीत होत. काही गोष्टीसाठी इमान सुद्धा द्यावं लागतं. या राजाचं निधन 3 एप्रिलला झालं. वारा शहारला गेला, अंधार दाटला होता. सह्याद्रीचा सिंह रयतेला सोडून जाणार होता. उभ्या आयुष्यात रायगड 2दा भरला आणि 3ऱ्यांदा महाराजांच्या अश्रूंनी भरला. महाराजांचं प्रेत उचलण्यात आलं. महाराजांचं पार्थिव राजमहालातनं बाहेर काढण्यात आलं आणि ते मेघडंबरीच्या बाजूला आणण्यात आलं. जगदीश्वराच्या मंदिराच्या जवळ महाराजांचं पार्थिव गेलं. मला कायम सांगा, त्या खांदेकरी असणाऱ्या 4 खांदेकऱ्याचा एखादा तरी पाय महाराजांच्या त्या हिरोजी इंदलकरांच्या पायरीवरती पडला असेल का नाही हो? म्हणजे जाताना सुद्धा सेवकाच्या अंगावरती सावली करून गेला, आशीर्वाद रूपी फडकत गेला. जगाच्या पाठीवरती एकच राजा झाला, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. अरे रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा राज थोडं. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा राज थोडं. हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक. तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. या राजाच्या मृत्यूनंतर संभाजी राजा नावाचा राजा या मातीमध्ये जन्माला आला. एवढंच सांगतो, संभाजी महाराज कोणाला म्हणायचं? जगातल्या पहिल्या
संभाजी महाराज कोणाला म्हणायचं? जगातल्या पहिला जैविक अस्त्राचा प्रयोग करणारा राजा म्हणजे संभाजी आहे. जगातल्या पहिला बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावणारा राजा म्हणजे संभाजी आहे. आळंदी पासून पंढरपूरला जाणारी आषाढीची वारी, ही वारी चालू करणारा राजा म्हणजे संभाजी आहे. जगात सगळ्यात जास्त वेगवानपणे घोडा पळवणारा, पण त्या घोड्याला डोळ्याची पापणी लवतेला लवते तोपर्यंत करणार फिरवणारा राजा म्हणजे संभाजी आहे. जगात सगळ्यात जास्त 16 भाषा बोलणारा राजा म्हणजे संभाजी आहे. अरे संभाजी म्हणजे काय? तर स म्हणजे संकटाशी, बा म्हणजे भारतीयांनी, जी म्हणजे जिद्दीने कसं पेटावं, तया नाव आहे संभाजी राजे, तया नाव आहे संभाजी राजे. हा राजा तुमच्या माझ्या मनात अखंडपणे तेवत राहावा एवढीच आशावाद व्यक्त करतो. दादांनो, मी उभ्या आयुष्यात आत्तापर्यंत एकदाही टी व्ही बघितलेला नाही. माझ्या घरात टी व्ही नाही. माझ्या वडिलांचं एक 20-25 लाखाचं घर आहे, पण साहेब मध्ये आलते घरात टी व्ही आहे का? आमच्या बघायला आलते. विचारा काय म्हणजे लोक आता चेक करायला तर खरंच आहे का नाही बघायला. ते कार्यक्रम ठरवायला आलते. आमच्या घरात टी व्ही नाही. जन्मल्यापासून आत्तापर्यंत ताईंनो मी टी व्ही बघितला नाही. माझ्या वडिलांनी माझ्या घरात 40,000चा टी व्ही बसवला नाही, पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात 40,000ची छत्रपती शिवराय यांची पुस्तकं मात्र जरूर आणून ठेवलीत. आपण आपल्या पोरांना पुस्तकं दिली पाहिजेत. ताईंनो, तुमच्याकडे संक्रांतीला वाण देतात का? काय देतात? टिकल्याचं पाकिट, बोचा डबा. पण तो डबा असला उघडायच्या अगोदर संपून जातो. या इथनं पुढं एकमेकीला वाण देताना छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पुस्तक भेट म्हणून द्या. नक्कीच तुमच्या गावात एक तरी जिजाऊ जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. काय नाही हो, छोट्या छोट्या संस्कारातून हा महाराष्ट्र घडवायचा आहे. आणि या मातीमध्ये असं उभं राहायचं की येणाऱ्या पिढ्यांनी सांगावं संभाजी राजांचा आणि शिवाजी राजांचा मावळा कसा होता. तर नाही रे, गावासाठी नाही, देशासाठी नाही, तर अखंड जगासाठी लढणारा, स्वाभिमानानं भेटणारा आणि संकटाला छातडावरती घेऊन फिरवणारा हा मावळा याच महाराष्ट्राच्या मातीत तयार झाला. जाता जाता एवढंच सांगतो, हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, आम्हा मर्द मावळ्यांच्या झळकल्या तलवारी, मुघल पळती माघारी. महाराज, अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता.